हॅलो. हॅलो. नितीनजी नमस्ते. नमस्ते. कुठे आहे आता? आम्ही आता बदलापूर. अच्छा. का हो, नाशिकला नाही? नाही, प्रचार चालू आहे. प्रचार पक्षाचा. बरं, जोरात आहे. हा. तुमच्या त्या भावे सरांना सांगायचं ना, फोन करतोय मी, माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकता ते. हा. पुढच्या गाडीत येते. हा. काही मला निरोप ओळखलं द्यायचा का? मला ओळखलं का तुम्ही? आपण भेटलेलो आहे. भेटलेलो नाही अजून आपण. नाव तुम्ही त्यांच्या लाईव्ह वरती बोलले होते की मी यांच्या खांडोळ्या केल्या पाहिजे, तुम्ही बोललेले. काय नाव आहे आपलं? वैभव कावळे बोलतोय मी. हा. हं? बर, कोणाच्या खांडोळ्या करायला पाहिजे? माझ्या जशा. नाही, तुमचं नाव थोडी घेतलं. विषय मग याचा आहे तो. आहे ना त्याच्यात लाईव्ह, माझ्याकडे काय? रेकॉर्ड आहे ना सगळं. हा? लाईव्हचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे डायरेक्ट. हा. मग नाव घेऊन तुमचे थोडी राहतं ते. जे मग चुकीच्या तुमचे गोष्टी मग ज्या घडतात तुमचे त्याच्या भावे सर विषयावर राहतो ना तो. मग तुमचे भावे सर जर हा? चुकीचे नाही तर मग ब्लॅकलिस्टला टाकता, फेसबुकला ब्लॉक करता, कितपत मग योग्य आहे? आता जर तुम्ही रीतसर तुम्ही करा ना काय विषय, पण तुम्ही जर हा उलटे रीत सुलटे सर, टाकले म्हणजे माझे. तुम्ही लोकांचे बदनामी, चुकी नसताना बदनामी करायची का त्यांनी? हा. हा. मग आता माझं उद्या काही जर याच्यातून तुम्ही मानसिक एवढे हॅरेसमेंट केली, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तुम्ही एवढं हे करून. मग आता ते सुनील येऊन नाही गेले का तुमच्याकडे? सुनीलचं काय समज? सुनीलने माफी मागितली कोण म्हणजे? माझ्याकडं. कशाला त्यांनी ते मांडलं ना, तुमची बाजू त्यांनी मांडली ना. माफी मागितली त्याचं माझी. वेगळे थोडी पक्षाचे काय तो म्हणे मी हो. पक्षाचा, माझा काही संबंध नाही म्हणे. कोण म्हणे? सुनील असं कसं काय म्हणे? बोलला तो. त्यांनी पक्षाचा कुठं उल्लेख तरी केला का त्यात येऊन? हो. पक्षाचा उल्लेख नाही केला असं? तो म्हणे माझा आणि त्यांचा काहीच रोल नाही, तुम्ही ते पाहून घ्यायचं म्हणे. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मला बोलवलं म्हणून गेलो. बर. हम्म. बर. त्यांनी माझ्याकडे येऊन लाईव्ह केलं, त्यांचं आणि माझं जे बोलणं झालं ते सोडून द्या विषय. बर. तुम्ही लाईव्ह केलं, तुम्ही माझ्यावर जे आरोप केले भावे सरांनी, तुम्ही सगळ्यांनी त्याचे पुरावे दिले पाहिजे ना मला आता. हा. मी एवढा 15 दिवसापासून तुमच्या सोशल मीडियावर सगळीकडे प्रतिक्रिया देतोय. तुम्ही मला ब्लॉक मारता, माझे नंबर रिजेक्टला टाकता. म्हणजे याच्यातून मी काय समजायचं? आता काय तुमचं कायदेशीर चालू आहे ना? कायदेशीर? मग आता तुमचं कायदेशीरच करा. तुमची इच्छा अशी का? म्हणजे तुम्ही बदनामी केली, तुम्ही योग्य केलंय का? नाही, आता तुम्ही मला फोन केला ना. हा, केला ना मी. मग तुम्ही बोलले ना त्याच्यात का यांच्या खांडोळ्या केल्या पाहिजे. नाही, मी नाव थोडी घेतलं. आता तुम्ही किती 10-12 लोक होते त्याच्यात. 10-12 लोकांशी मला घेणं नाही. तुम्ही डायरेक्ट माझ्या तिथं ते बोलले राहुल ना. नाव घेऊन बोललेलो माझे नाही फोटो एवढं व्हायरल आहे लक्षात घ्या. तिथं. माझे फोटो घेऊन तुम्ही लाईव्ह केलेलं आहे हो. मी विचारील ना जाब सगळ्यांना. मला अधिकार आहे ना तो. अच्छा, तुम्ही मला अधिकार आहे लाईव्ह करायचा, तर मला अधिकार आहे प्रश्न विचारायचा. मग बरोबर आहे, विचारायला पाहिजे. मग हे कोणत्या परमिशन, यांना परमिशन दिली का पुरावे माझ्या विरोधात सिद्ध करा ना. आता मग पळता का मग आता सगळे? ते पळायचं काय विषय आला त्याच्यात? मग माझ्या कामं समोर चालू काय आहे येत नाही? आमची. माझा आम्हाला नंबर ब्लॅकलिस्टला एवढा का वेळ नाही टाकला? ना समोर यायला नाही. एवढं तुमचं काय तक्रार असेल, तुम्ही एवढं सगळं तुमचं मी झालं. एकच सांगतो आता सगळ्यांना, तुम्हाला निर्भय महाराष्ट्र पार्टी करताय ना तुम्ही सगळे. उद्या माझं वाला काही कमी जास्त झालं ना, तर 100% तुम्ही सगळे रॅकेटमध्ये राहणार आहे. तुम्हीच केलंय. तुम्ही माझी मानसिक हॅरेसमेंट केलीये, माझी बदनामी तुम्ही केली. माझ्या विरोधात पुरावे द्यायचे होते. माणसांचं एवढे हाल झाले त्याचं काय? अरे दाखव ना पुरावे, द्या ना. मग मी त्याला तेच बोलतोय ना. पुरावे का देत नाही? भाड्या का बरं तोंडलं पुरायला तो? मग नाही देतो तुमचं आता आहे ना. मग तो माधुरचोद माझा नंबर का ब्लॅकलिस्टला टाकू राहिला? बोला. ब्लॅकलिस्टला का टाकतो? छान बोलताय. अहो छान काय, तुम्ही एवढी इज्जत काढली म्हणजे आमची चवट्याव काढायला बसले का तुम्ही? हप्ते दंड असे काय लोकांची इज्जती काढणार आहे का? खूप छान बोलताय तुम्ही. शिव्या द्या, सगळं द्या. अहो शिव्या काय? तुम्ही जर तुमची अवकात होती तर मग तुम्ही माझ्या समोर यायचं होतं सगळ्यांनी. मला विचारलं का नाही येऊन समोर? का बरं येते नाही माझ्या समोर? नाही, समोर यायला काय आम्हाला एवढा वेळ नाही. मग तुम्हाला समोर नाही तर मग लोकांच्या इज्जती चवट्याव काढायची तुम्हाला सगळं आहे का? परमिशन दिली का? परमिशनचा काय विषय? तक्रार आली समोर. तक्रार आली, मग तक्रारीची शहानिशा करतं कोणी पण आधी. तक्रारीची शहानिशा केली का आधी? मग काय केली? आल्याशिवाय आम्ही त्या घेतल्या काय केली? आले विचारायला मला कधी लाईव्ह करायच्या आधी? आले का विचारायला कोणी? मी बोलवतोय समोर या माझ्याकडे. काय येते नाही तोंडाला? माणूस येऊन गेला ना. कोण आला? कोण आला तुमचा माणूस?
त्याचा काय संबंध तुमच्याशी? त्यांनी मला डायरेक्ट सांगितले माझा आणि त्यांचा संबंध नाही. बर मी हा. विचारतो त्यांना. त्याला काय विचारता तुम्ही? लाईव्ह केलं त्या भावेला म्हणे तू फोन का ब्लॅकलिस्टला टाकतो एवढा? मग एवढा मोठा आहे ना तू, एवढं लोकांचं एवढे बाकीचे काम नाही का आम्हाला? काम नाही तर मग तू तुम्ही किती माझ्याबद्दल छान बोलला भाषा तर समोर बोलता, क्लिअर कळलं कर ना. फक्त इज्जतीच काढितो का त्याला म्हणे? हम्म. हा, तो जर एवढा हुशार आहे त्यांनी माझे फोन उचलायचे फेसबुकला का ब्लॉक करतो मला मग? बर बर. हा, माझ्याशी तुमची बोलायचं आता ना. भाषा बघितली ना किती सभ्य आहे तुमची. अहो सभ्य मी सभ्यपणाचा 15 दिवस संयम ठेवला. आणि एक सांगतो मी ना 100% तुमच्या ऑफिस पुढे जीव देईल, मग समजेल सगळ्यांना तुम्ही एवढी हॅरेसमेंट केली. हा, तुम्ही लोकांपुढे इज्जती काढल्या त्या चालल्या तुम्हाला. हम्म. लोकांना बदनाम करता ते चालतं का? हा, हा. हा, हा करूच नका मला त्याच्याशी बोलणं करून द्या त्या भावेशी, बघू द्या तो किती बरं, खरा बरं. बोलतो. आम्ही गाडीतून उतरलो की देतो फोन लावून तुम्हाला. काय फोन लावून देतो? त्यांनी ब्लॅकलिस्टला नंबर टाकायचे, फेसबुकला ब्लॉक करायचं आणि इकडं तिकडं मस्त मोठ्या घ्या करीत होता. रस्त्यावर उभा राहिला गागला वागला लय चांगलं झालं त्याला, असं वाटतं का? बर. हा, त्याला म्हणा जर तू खरंच केलंय तर जाय ना समोर समोर, काय येत नाही तोंड का फिरवितो इकडं तिकडं? मग ब्लॅकलिस्टला टाक, ब्लॉक कर, हे कितपत योग्य आहे? मी तुम्हाला नितीनजी पहिल्यापासून बोललो होतो का आरोप सिद्ध करा. 15 दिवसापासून गागलो मी सगळ्यांना. आपलं आज पहिल्यांदा बोलणं झालेलं. अहो तुमच्या किती जण, तुमचा तो राजेंद्र गायधनी त्यांनी मला ब्लॅकलिस्टला ब्लॉक केलंय व्हॉट्सअपला, त्याला फोन केले. तुमचा नंबर मला आज भेटला परत. बर. तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना उमरळकरनी दिला असेल तुम्हाला. हा, उमरळकरनी दिला असेल. मी कोणाकडेच गेलो नाही. तुमचं डायरेक्ट पेपरचं कात्रण माझ्या व्हॉट्सअपवर आलं, त्याच्यात नंबर सापडला मला. बर. तुमचे चौधरी म्हणून आहे, त्यांना विचारा 2 दिवसापासून फोन करतोय, आज करतो उद्या करतो फोन म्हणे. बर. हा, तुमच्या प्रत्येक माणसाला विचारायला जा, मी तयार आहे, मी चुकीत नाही म्हणून मी एवढं जीव तोडून बोलतोय. बर. काय मी येतो तुम्हाला भेटायला. नाशिकला आलो का? तुम्ही नाही, मला ते भावेश्वर समोर घेऊन या त्याला. बरं, येतो. हा, त्याला म्हणे तू समोर आहे, माझ्यावर केलेले आरोप सिद्ध कर बाबा. हम्म. मी चुकीत आहे ना, तुझ्या हाताने मला पोलीस स्टेशनला मध्ये टाक, चाल मी चुकीत असेल तर. ठीक आहे. हा, तू जर माझ्याशी एवढा खेळला ना, तू माझी इज्जत चावट्याव काढली, मग तुझी इज्जत मला काय ते दाखव ना. आरोप केले तर सिद्ध करून मध्ये टाक ना मला मग. हम्म. हा, मी चुकी केली ना, एवढी इज्जत का? बरं तो मला एवढं सांगतोय 15 वर्षापूर्वी का 10 वर्षापूर्वी मी होतो कितवीला रे? माझा आज 28 रनिंग चालू आहे. मी 17 वर्षाचा का 16 वर्षाचा तेव्हा जमिनी खरेदी विक्री करीत होतो का? हम्म. हा, एवढी इज्जत काढली यांनी माझी. नाही तुमचं एक ते थोडी 10-12 लोक आहे ना मग त्याच्यात. त्यांच्याबद्दल भूक ना, तू माझा फोटो घेऊन का तुम्हाला लाईव्ह केलं वाटत नाही का तिथं? आपली आत्या होती का काय मला, मामी होती, मी माझ्या कोण होती? आत्यासाठी काय केलेलं आहे ना, मग- हे मग तुम्ही नाही त्यांच्या शिकवायचं बाजूने मला बरं आमच्या कामाला हौस आली का? का? एक मिनिट, तुम्ही नका मला शिकू, आम्ही काय केलंय त्यांच्यासाठी. तुम्हाला आहे ना, तुम्हाला एकच सांग. ते पीडित नाही का? कोणत्या? तुमचा केस असो कोणाचे असो. कोणता? ठीक आहे. मग त्याच्या गुन्हाने गेला ना तो, त्यांनी विचारून आम्हाला जमिनी विकल्या का? झालं आम्हाला पुढं सांगून काहीतरी केलं. घडलं ना हं? त्यांच्याबद्दल चुकीचं घडलं का मग नाही? घडलं तर त्यांनी केलं, ते आम्ही करायला लावलं का त्याला? हा, मग तेच सांगतो. मग त्याने केलं तर तिकडे बाकीच्यांचे नाव घे ना, तू माझं का घेतो? आमच्यापर्यंत ज्या घटना आल्या त्या चर्चा केल्याशिवाय थोडी त्याचा गुत्ता सुटतो. मग गुत्ता तर ज्यानं केलं त्याला नड ना तिकडं. तू माझं नाव का घेतलं? तुम्ही मला बरोबर. समोर या, मला बाकी काय सांगता, माझ्यावरचे आरोप बरं. सिद्ध करा ना. ठीक आहे. हा, एवढे वर तोंड करून बुकत होते त्या दिवशी तुम्ही यांच्या खांडोळ्या करू. वापरा तुम्ही. अहो सभ्य काय तू बोलला त्या दिवशी नितीन का खांडोळ्या करील यांच्यावाल्या? काय खांडोळ्या करायचा म्हणजे संबंध आहे मी माझा? काय नाव घेऊन नाही बोललो तुमच्या. पण मग यांच्या सगळ्यांच्या त्याच्यात मी नव्हतो का? त्याच्यात मी नव्हतो का तिथं? हा, त्याच्यात मी नव्हतो नवरा तो. ते मग? जे बोललो ना बोललो. हा, मग बोललं तर सगळ्या मग सिद्ध लोकांना कर ना. समोर बरं ये ठेवून बाबा, बोललो. तू बोलला ना तर माझ्या खांडोळ्या कर ना मग येऊन. का बरं थांबलं मग? हम्म. हा, का बरं खांडोळ्या करायला नाही आला? त्याचं नाव घेऊन नाही बोललो ना. मग बोलला ना, त्यात फोटो होते ना. तू सगळ्यांबद्दल हा, बोलला, ते- इतक्यात त्याच्यात- म्हणतो, अर्धे इतक्यात म्हणतो गुन्हेगार नाही का सगळ्यांबद्दल त्याच्यात? बोलला. त्या केस मध्ये अर्धे गुन्हेगार नाही. हा, अर्धे गुन्हेगार आहे का नाही ते तिकडे शोधा ना तुम्ही. मला काला विचारता तुम्ही? मी आहे का हे सिद्ध करा, मी म्हणून राहिलो. बर, हा, करतो सिद्ध करतो मी. सिद्ध करतो तर करा. आणि माझ्या समोर आहे आणि त्या भावेला म्हणा पहिल्यांदा ब्लॅकलिस्ट म्हणून नंबर काढ, फेसबुकला अनब्लॉक कर जर हिंमत आहे तुझ्यात तर. बर, करतो सांगतो. हा. ते पण निरोप देतो. हा, ठीक आहे. हो.